हॅलो नमस्कार. तर मी गौरी पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आणि आत्ताच घरी आलेली आहे. ऑफिसवरनं आत्ताच घरी आलेली आहे. संध्याकाळचे वाजलेत 6:30 पावणे 7, जे की मला घरी यायला तितके वाजतातच. आणि मी म्हटलं चला आपलं जे काही रुटीन आहे ते तुमच्यासोबत शेअर करूया. तर आज मी ऑफिसवरनं आल्यानंतर संध्याकाळी झोपेपर्यंत काय काय करते, तर त्या सगळ्यांची अपडेट म्हणून हा व्लॉग बनवणार आहे. तर तुम्हाला जर माझ्या चॅनलवरचे व्लॉग्स आवडत असतील तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आत्ताच मी आलेले आहे. हे पाहू शकता, मी कपडे देखील चेंज केलेले नाही आहेत. तर आता मस्त एक ग्लास पाणी पिते, कारण की खूप तहान लागलेली आहे. तर आता बसून शांततेने एक ग्लास पहिलं पाणी पिणार आहे. आता मस्त एक ग्लास पाणी पिले, केस वगैरे वरती बांधलेले आहेत. आता फ्रेश होते. घरी आल्याला मला पहिलं पाणी प्यायला लागतं. त्याच्यानंतर आता फ्रेश होते आणि मस्त एक कप कॉफी करते, कारण की कॉफी मला तशी मी जास्त पीत नाही, परंतु आता कॉफी पिते म्हणजे जरा काम करायला एनर्जी येईल. मग त्याच्यामुळे आता एक कप कॉफी बनवूया आणि मस्त फ्रेश होऊया. तर सध्या भरपूर थंडी सुटलेली आहे आणि कितीही थंडी वाजली तरी रोज संध्याकाळी आल्यानंतर पहिल्यांदा हातपाय तोंड धुणं मॅन्डेटरी आहे, कारण रस्त्याने खूप धूळ असते. त्याच्यामुळे तोंड हातपाय धुवून घेतले झाले. आता जरा बरं वाटतंय. हा हा, थंड थंड वाटते. केस वरती बांधले की खूप छान वाटतं. दिवसभर ऑफिसमध्ये केस मोकळे असतं, त्याच्यामुळे केस बांधलं की एकदम एनर्जी येते कामाला. आता कॉफी बनवूया. ऑफिसवरनं घरी आले, फ्रेश झाले आणि कॉफी करायला ठेवली, कारण की चालत चालत घरी आले होते. एनर्जी लेवल पूर्ण लो झाली होती. तर म्हटलं कॉफी प्यावी आणि मी आज मस्त दुधामध्ये अशी छान ब्रूची कॉफी टाकून कॉफी केली होती. खरं तर मी चहा आणि कॉफी जास्त पीत नाही. चहा पिले कधी कधी, तर तो देखील कोरा चहा पिते, म्हणजेच तो काळा चहा, बिना दुधाचा चहा पीत असते. परंतु आज एनर्जी खूपच लो झाली होती, म्हणून म्हटलं चला कॉफी करूया. त्याच्यामुळे कामावरनं आले आणि कॉफी करायला घेतली फ्रेश होऊन. खरं पाहायला गेलं तर कधी कधी सगळी धावपळ करण्यात माणूस खूप थकून जातं, पण शेवटी सगळी कामं आपल्यालाच करायची आहेत, तर आपण थकून चालणार नाही. त्यामुळे तुम्हाला जे काही गोष्टी करता येत असेल तुमचं मन प्रसन्न करण्यासाठी, त्या नक्कीच करा. तर माझी कॉफी इथे रेडी झाली होती आणि आता मी पिती आहे कॉफी. तर तुम्ही तुमची एनर्जी लेवल परत आणण्यासाठी काय करता ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि चला आता मस्त अशी कॉफी एन्जॉय करूया. तर या मस्त अशी कॉफी बनवली आहे. आता एक कप पण नाही, पूर्ण कप भरून पण नाही घेतली आहे. तर कॉफी पिती आहे आणि रोज नाही पीत, कधीतरी तेवढंच कामाला एक बूस्ट भेटतो, एनर्जी येते काम करायला. तर आता मस्त कॉफी एन्जॉय करते. या कॉफी प्यायला कधीतरी तरी चालते आपली. आणि स्ट्रॉंग कॉफी बनवली, खूप स्ट्रॉंग झाली आहे. तर कॉफी पिले आणि लागले पुढच्या कामांना. तर स्वयंपाकाच्या तयारीसाठी लागले होते आणि स्वयंपाकाच्या तयारीसाठी पहिला तर कुकर लावून घेते, कारण की वरण भात किंवा भात जरी झाला तरी असं वाटतं स्वयंपाकातलं खूप मोठा पदार्थ आपला बनवून झालेला आहे. तर मी पहिल्यांदा कुकर लावून घेते. कधी पण स्वयंपाक करताना मी कुकर लावते, कारण की संध्याकाळी आम्हाला भात लागतो. त्यानंतर म्हटलं चला आता कुकर लावला आहे तर दिवाबत्ती करून घ्यावी. खरं तर मी अगरबत्ती लावत नाही, मी फक्त रोज दिवाच लावते. परंतु कधी कधी अगरबत्ती तर घरात असतेच, त्याच्यामुळं अगरबत्ती लावून घेतली आणि त्याच्यानंतर दिवा लावला. संध्याकाळी जेव्हा दिवा लावते मी, तेव्हा खरंच मला सकाळच्यापेक्षा देखील संध्याकाळी जेव्हा मी दिवा लावत असते तेव्हा आणखी प्रसन्न वाटतं. घरात एक पॉझिटिव्ह वाईब्स येतात. आणि शुभम करोती तर मी रोज दिवा लावल्यानंतर म्हणत असते, त्यामुळे आता शुभम करोती म्हणूया. शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शस्त्रबुद्धी विनाशाय दीपज्योती नमस्तुते. दिव्या दिव्या दीपका काणी कुंडल मोतीहार, दिव्याला पाहून नमस्कार. घरातली पिढ्या बाहेर जाऊ, बाहेरची रोषणी घरात येऊ.
दिवा लावला देवापाशी, उजेड पडला तुळशीपाशी, माझा नमस्कार सर्व देवांपाशी. तर सकाळी जेव्हा ऑफिसला जायचं असतं तेव्हा मी वाऱ्याच्या वेगासारखी कामं करत असते, परंतु संध्याकाळी माझं जरा निवांत चाललेलं असतं. तर सकाळी घासून ठेवलेली भांडी मी लावत होते, त्यानंतर सायकल कुकर देखील लावून झाला होता, अगरबत्ती दिवाबत्ती लावून झाली होती. तर आता सकाळची थोडीशी भांडी होती, तर म्हटलं आता ती घासून घ्यावे, कारण की सगळंच मॅनेज नाही होत, कधी कधी काही काही गोष्टी राहतात. तर हा आहे भांड्यांचा पहिला लॉट जो की मी घासून घेत होते. आणि आत्ता मी जितकी फास्ट घासताना दिसते तितकी फास्ट खरंच कामं होत नाही. त्यामुळे मी पहिली सगळी भांडी घासून घेतली, किचन साफ केला, कुकर झाला होता आणि आता पुढची कामं करूया. तर आल्यानंतर मी फ्रेश झाले, कॉफी पिले, त्यानंतर दिवाबत्ती केलेली आहे. दिवाबत्ती केल्यानंतर भांडे घासले, कुकर लावलेला आहे. आता स्वयंपाक करून घ्यायचा आहे. एक अर्धा पाऊण तास किंवा 1 तास धरा ह्या गोष्टींमध्ये जातोच, कारण की वर्किंग असल्यावर असं नाही की सकाळी सगळ्याच गोष्टी आवरून जाता येतात. तर कधी कधी माझे भांडे वगैरे राहतात, किचन वगैरे क्लीन करायचं कधी कधी राहतं, तर आल्यानंतर पहिलं ते काम हातात घ्यावं लागतं. आणि आता स्वयंपाक करून घ्यायचा आहे आणि फटाफट स्वयंपाकाची तयारी करते आणि स्वयंपाक करून घेते. कुकर तर झालेला आहे. तर सगळ्यातच सगळं मॅनेज करता येतं असं पण होत नाही. कधी कधी टाईम मॅनेजमेंट फसतं, कधी कधी उठायला लेट होतं, पण त्यातून पण मार्ग काढून सगळी कामं जर आपल्यालाच करायची आहेत तर खूप घाईघाई करून पण करण्यात काही अर्थ नसतो. त्याच्यामुळं आता आपल्याला करायचा आहे स्वयंपाक. तर आज स्वयंपाकात करणार आहे वरण भात, त्याच्यानंतर कारल्याचे 2 कारले आहेत छोटे, सकाळी पण टिफिनला कारलं नेलं होतं, तर आता कारलं देखील करायचं आहे. तर चला बघूया आता काय काय बनवूया. काय काय बनवते मी, बनवूया नाही कारण की तुम्ही तर येणार नाही आहात मला आता बनवू लागण्यासाठी, तर मला एकटीलाच बनवायचं आहे. तर आता पटकन स्वयंपाक करून घेऊया. तर कुकर वगैरे झाला होता आणि मी फटाफट चपात्या बनवण्यासाठी घेतल्या. खरं तर मी संध्याकाळी भाकरी बनवत असते, परंतु सकाळी भाकरी खाल्ल्यामुळे मी इथे संध्याकाळी चपाती बनवली होती. त्यानंतर शेंगदाण्याची चटणी करून घेतली, कारण थंडीमध्ये शेंगदाण्याची चटणी खावीशी वाटते. आणि जर जेवणात चटणी आणि लोणचं असेल तोंडी लावायला तर जेवणातले 2 घास जास्तच जातात आणि आम्हाला चटणी लोणच्याशिवाय जेवण जात नाही. त्यामुळे इथे शेंगदाण्याची चटणी बनवून घेतली. त्यानंतर 2 कारले शिल्लक होते, त्याचे मी असे कारले फ्रायच्या चकल्या बनवून घेतल्या. त्यानंतर वरण भात संध्याकाळच्या जेवणात हवाच म्हणून तुरीच्या डाळीचं वरण बनवलं होतं. इथे मी वरणाला फोडणी टाकून घेतली आणि वरण देखील रेडी केलं होतं. तर आजच्या जेवणामध्ये चपाती, सलाड, शेंगदाण्याची चटणी, कारलं फ्राय, त्यानंतर तुरीच्या डाळीचं वरण आणि लोणचं असा काही बेत होता. आणि हे पाहू शकताय तुम्ही, मी मस्त असं माझं ताट रेडी केलं होतं. 2 चपाती, शेंगदाण्याची चटणी, कारल्याच्या चकल्या, सलाड म्हणजे टोमॅटो, लोणचं आणि तुरीच्या डाळीचं वरण, असं मस्त जेवणाचा बेत केला होता. असं जर जेवण तुम्हाला घरी बनवता येत असेल तर नक्कीच तुम्हाला स्विगी, झोमॅटो यासारख्या ॲपची नक्कीच गरज नाही आणि नक्कीच तुम्ही रोज हेल्दीच खाणार ही माझी गॅरंटी आहे. तर मस्त जेवण केलं आणि आता खाल्लेलं जेवण जिरवायचं देखील आहे, कारण जेवण केल्यानंतर लगेच झोपू नये. त्यामुळे हा सगळा भांड्यांचा राडा पडलेला होता आणि मी चुटकी वाजवून पाहत होते की ते दाखवतात ना चुटकीसरशी कामं होतात, तर तसं काही होत नाही. ही भांडी मलाच घासायची होती आणि किचन देखील क्लीन करायचा होता. संध्याकाळी रात्री काही झालं तरी मी किचन क्लीनच करून झोपते. कधीतरी असं होतं तब्येत बरी नसल्यावर की मी किचन क्लीन करत नाही. तरी ते माझं किचन क्लीन झाला होता, भांडी घासून झाली होती आणि तुम्ही पाहू शकता आता माझं किचन कसं साफसुथरं झालं होतं आणि सगळ्या गोष्टी आवरल्या होत्या. सगळं किचन मस्त आवरलं, लाईट्स ऑफ केल्या आणि त्यानंतर थोडंसं माझं स्किन केअर जे काय असेल मॉइश्चरायझर, कारण की थंडी खूप पडलेली आहे, स्किन केअर केलं. आणि अंथरुणावर जाण्यापूर्वी मी ही गोष्ट नक्की करते, कारण मला पुस्तक वाचनाची भयंकर आवड आहे. त्यामुळे मी अंतस्थ प्रारंभ आत्ताच संपवलेला आहे आणि आता मी यशाचा पासवर्ड नितीन बानगुडे पाटलांचं हे पुस्तक वाचण्यासाठी चालू केलेलं आहे. तर नक्कीच मी झोपण्याच्या आधी 5-10 पानं वाचूनच झोपते, जेणेकरून झोप देखील छान लागते. तर अशा प्रकारे मी माझा 9 to 6 जॉबनंतर माझा दिवस घालवते. तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.